नवी मुंबईतील रबाळे MIDC पोलिसांनी तब्बल 11 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करत पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक केले. पोलिसांच्या माहितीनुसार बळीराम सूर्यनाथ कुशवाह हे 10 ऑगस्ट 2025 रोजी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते. या प्रकरणी त्यांच्या वडिलांनी रबाळे MIDC पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान मृतकाची पत्नी सुनीता कुशवाह हिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सुनीता हिचे राहुल दशरथ प्रजापती याच्यासोबत संबंध असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीत दोघांनी मिळून बळीराम यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असून 9 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास रबाळे MIDC पोलीस करत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रबाळे पोलीस स्टेशन येथे दिनांक 24/4/2026 रोजी एक मनुष्य मिसिंग दाखल होते. यामध्ये बळीराम सूर्यनाथ कुशवाह वय वर्षे 50 वर्षे राहणार यादवनगर हा मिसिंग व्यक्ती होता. सदरची मिसिंग ही या इसमाच्या भावाने दाखल केली होती. त्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये असं दिसून आले की ही मिसिंग जी आहे व्यक्ती ती ॲक्च्युली 9 ऑगस्ट 2025 पासूनच मिसिंग आहे आणि त्यामध्ये तिच्या पत्नीने अद्याप मिसिंग दाखल केली नव्हती आणि ही मिसिंग भावाने दाखल केलेली आहे. त्यामुळे या शंकेच्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला आणि रबाळे पोलिसांना असा निष्कर्ष प्राप्त आला की या ज्या मिसिंग व्यक्ती आहे त्या मिसिंग व्यक्तीच्या पत्नीचे एका राहुल दशरथ प्रजापती या व्यक्तीच्या ती संपर्कात आहे वारंवार आणि त्याचे अनैतिक संबंध असल्याचे निष्कर्ष प्राप्त झाला. त्या अनुषंगाने त्या दोघांकडेही तपास सुरू केला आणि तपासाअंती असं निष्पन्न झालं किंवा अशी कबुली मिळाली त्यांची की ह्या दोघांच्या प्रेमाच्या आड तिचा नवरा येऊ नये म्हणून त्याने तिच्या नवऱ्याचा खून करण्याचा कट रचला आणि दिनांक 8 ऑगस्ट 2025 च्या रात्री ते 9 ऑगस्ट 2025 पहाटेच्या दरम्यान तिने या प्रियकराला बोलवून तिच्या नवऱ्याचा या दोघांनी खून केला आणि त्या मृतदेहाचे 3 तुकडे करून त्या दोघांनी एका विशिष्ट ठिकाणी ते फेकून दिले आणि अशी बाब निष्पन्न झाल्यावरून रबाळे पोलिसांनी दिनांक 10 जुलै 2026 रोजी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. तो CR नंबर 263/2026 भारतीय न्याय संहिता 103(1), 238 व 3(5) अन्वये रजिस्टर झाला आणि आता या गुन्ह्याचा तपास रबाळे पोलीस पुढे करत आहेत.